नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कशा आहात सर्व? तर आज घरी आल्याबरोबर मी चिवड्याची मस्त भेळ बनवायला घेतली होती, कारण दिवाळीचा जो चिवडा आहे तो काही संपवायचं नावच घेत नाहीये। म्हणून म्हणलं आता याला संपवण्यासाठी काहीतरी जुगाड केलाच पाहिजे। त्यासाठी मग आज टोमॅटो वगैरे सर्व सामान पण होतं, म्हणून मग मस्त अशी चिवड्याची भेळ बनवली आणि यस खरंच खूप छान झाली होती। त्यासाठी कांदा, टोमॅटो, त्यानंतर लिंबू, कोथिंबीर हे सर्व कट करून घेतलं आणि मस्त एकत्र करून चिवड्यामध्ये मिक्स केलं। आणि आता माझी जी स्किल आहे कट करण्याची व्हेजिटेबल्स ती पण खूपच चांगली वाढली असं मला वाटते। नंतर मग हे सर्व कट केलेलं मिक्स करून घेतलं। शेवटी सोबतच चाट मसाला पण टाकला आणि मला कोथिंबीर कट करून घ्यायचा खूपच कंटाळा आला होता, त्यामुळे हातानेच कट करून टाकली। तुम्ही पण कधी ना कधी अशी दिवाळीच्या चिवड्याची ही भेळ बनवली असणारच मला तर वाटतं, कारण आमच्याकडे तर असतंच हे चालू। आणि नंतर मस्त एन्जॉय केली बसून। मागे बघा खुशी मॅडम कशा मस्त आराम करतायत। त्यानंतर मग अचानकच कॉफी प्यायचा मूड झाला, म्हणून दूध पण आणलेलं होतं, कॉफी बनवली आणि मस्त कॉफी वगैरे एन्जॉय केली। आणि 2 दिवसाखाली गुरु नानक जयंतीची सुट्टी होती, त्या दिवशी मी पूर्ण रूम वगैरे क्लीन केली होती, पण किचन वट्टा तेवढा बाकी होता क्लीन करायचा, म्हणूनच आज थोडा टाइम पण होता। शनिवारचं मी थोडं रिलॅक्सच असतं सर्व चालू, कारण किती वाजता जरी झोपलं तरी रविवारी लेटच उठायचं असतं, त्यामुळे मग पूर्ण किचन वट्टा परत क्लीन करून घेतला। जेवढं पण किचन वट्ट्यावर सामान होतं बिना कामाचं ते सर्व खाली ठेवून दिलं आणि बाकीचे जे दररोज लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच तेवढ्या किचन वट्ट्यावर ठेवून दिल्या। आणि हे जे डब्बे वगैरे आहेत ते मला दररोज लागणारे असतात, नाश्त्यासाठी डब्बा न्यायला किंवा मग टिफिन जो माझा असतो ऑफिसला न्यायचा, ते सर्व क्लिनिंग केल्यानंतर खूपच मस्त एकदम फ्रेश वाटत होतं। स्वयंपाक पण मला पूर्ण आज प्रॉपर करायचा होता, कारण बऱ्याच दिवसापासून चपाती भाजी असं प्रॉपर जेवणच केलं नव्हतं, त्यामुळे आज येतानाच ठरवलं होतं की प्रॉपर जेवण बनवूया म्हणून। मग सर्व क्लिनिंग झाली आणि तोपर्यंत टोनी जवळ आला होता। बरेच जण सध्या म्हणतात की टोनीवरच मी जास्त प्रेम करते, टोनीचा जास्त लाड करते सध्या, तर तसं काही नाहीये। तुम्हाला फक्त तो 1 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो ज्याच्यामध्ये टोनी कधी दिसतो कधी खुशी दिसते, तर असंच असतं। म्हणजे जे मला दाखवायचंय ते मी दाखवते, बाकी जे बॅकग्राऊंडला आहे ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही। तर मी टोनीपेक्षा जास्त लाड खुशीचा करते, कारण माझी फर्स्ट पेट खुशी आहे आणि तिच्यावरच माझं पहिलं प्रेम जे असणार आहे ते तिच्यावरच असणार आहे, तर तुमचा गैरसमज करून घेऊ नका। आणि आज बनणार होती मग मेथीची भाजी, जे की बेसन पिठामधली आहे। ही भाजी जी आहे ती माझी बहीण आणि मम्मी एवढी छान बनवतात, दोघी पण मला खूप जास्त आवडते। घरी गेल्यानंतर मी त्यांच्या हातची खातेच, म्हणून म्हणलं आज आपण पण एकदा ट्राय करून बघू। तर मग बहिणीलाच रेसिपी वगैरे विचारली आणि त्याप्रमाणे मग सर्व भाजी वगैरे बनवली आणि खरंच ही खूप जास्त छान झाली होती। तर बऱ्याच दिवसापासून मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की मला स्वयंपाक येतो, चांगला येतो, किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की मला स्वयंपाक येत नाही, मी उगाच काहीतरी बनवायचं म्हणून बनवते। तर त्याच्या मागची जी काही स्टोरी आहे ती आज तुम्हाला सांगणार आहे। तर मी जेव्हा लातूरला होते, म्हणजे मी इंजिनिअरिंगपर्यंत लातूरलाच होते आणि घरी राहत होते, त्यावेळेस मी अजिबातच काही स्वयंपाक करत नव्हते, मला काहीच येत नव्हतं तेव्हा। पण मग मी जेव्हा इकडं आले, संभाजीनगरला आले जॉबसाठी, त्यावेळेस मग मी पहिल्यांदा तर मेस लावली होती, पण मला मेसचं काही खाणं जातच नव्हतं जेवण, कारण मी कशी अगोदरपासनं फक्त घरीच जेवण केलेलं। मग बाहेर आल्यानंतर मेसचं वगैरे हे तर काही मला जमत नव्हतं, जातच नव्हतं, म्हणून मग ठरवलं की ठीक आहे आपण एक छोटासा गॅस वगैरे घेऊ आणि मग चालू करून देऊ बनवायला। सुरुवातीला तर मला चपात्या अजिबातच येत नव्हत्या, पीठसुद्धा मळायला असताना ते एवढं जास्त अवघड जायचं। तेव्हा मग मी ते आटा मेकर असतं ते सुद्धा घेतलेलं, व त्याच्यात पण नंतर जमत नव्हतं, म्हणून मग प्रॅक्टिस करून आता थोडंफार पीठ वगैरे मळायला येतं, थोडंफार नाही, आता ऑलमोस्ट 80% तर येतच। आणि भाज्या वगैरे ज्या आहेत त्या सर्व यूट्यूबला बघून शिकले। मला कुकिंग म्हणजे अजिबातच आवडायची नाही, आणि माझ्यासारख्या बऱ्याच मुली असतील की ज्यांना आत्ता पण म्हणजे आवडत नाही कुकिंग वगैरे करायला, पण आता मी जेव्हापासून शिकली तेव्हापासून मला खूप छान वाटतं। म्हणजे आता असं झालं की मी जेव्हा माझा मूड ऑफ असतो त्यावेळेस मला कुकिंग केल्यामुळे माझा मूड चांगला होतो, मला जे काही आवडतं ते जसं पाहिजे तसं मी बनवून खाऊ शकते। अँड यस, आता असं वाटतं की ठीक आहे बाबा, जास्त नाही पण मी माझ्या पोटाची खळगी भरू शकेल एवढं कमवू आणि एवढं
स्वयंपाक बनवू शकते, एवढं तरी आहे मी तेवढी कॅपेबल आहे. छान वाटतं मला माझ्यावर. अँड यस, मला वाटतं की तुम्ही पण थोडंफार तरी आलं पाहिजे आपल्याला, मुलगा असो किंवा मुलगी असो, कुकिंग थोडीफार आलीच पाहिजे. तर आता खूप भारी वाटतं मला कुकिंग येते म्हणून, कारण आधी वाटायचं की मी कुकिंग म्हणजे माझ्यासाठी बनलेलंच नाहीये, मी कुकिंग करू शकत नाही, असा माझा गैरसमज होता. गैरसमज पण नाही म्हणू शकत, काय म्हणू शकतो आपण त्याला, आता शब्द पण नाहीत मला. पण असं वाटायचं की मी कधीच कुकिंग करू शकणार नाही, मला जमणारच नाही हे. आणि बाहेर जेव्हा राहायचं होतं तेव्हा सुद्धा माझ्या घरच्यांना पण प्रश्न पडलेला की आता ही कसं करणार, कारण कधीच बाहेरचं खाल्लेलं नाही, बाहेर राहिलेलं नाही, त्याच्यामुळे बरेच त्यांना प्रश्न पडले होते. पण मी मॅनेज केलं भरपूर, ऑलमोस्ट सर्व आता येतं मला बनवता. आणि माझं मन करेल तेव्हा मला जे पाहिजे ते मी खाऊ शकते बनवून, म्हणजे सँडविच वगैरे जे चायनीज पण आहे ते सुद्धा मी कधी कधी घरी बनवते. तर असं वाटतच नाही की ते मी बनवते म्हणून, मलाच विश्वास बसत नाही कधी कधी या गोष्टीवर. आणि घरचे पण जेव्हा व्हिडिओ बघतात, व्लॉग बघतात माझे, तेव्हा त्यांना पण वाटत नाही की बाबा ही दीदीनं बनवलंय, हे तिनं बनवलंय. कारण मी आता पण जेव्हा घरी जाते तेव्हा काहीच बनवत नाही, स्वयंपाक वगैरे करत नाही, तर त्यांना विश्वासच बसत नाही की मी इथं एवढं जास्त स्वयंपाक वगैरे हे ते करत असेल म्हणून. पण यस, आता मला तेवढंसं येतं तर मला छान वाटतंय. आणि यस, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, छान वाटेल. घरी जरी राहत असाल किंवा बाहेर राहत असाल तर कुकिंग करायला सुरुवात करून द्या, छान वाटतं, एक रिलॅक्स वाटतं. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की माइंड रिलॅक्स करण्यासाठी कुकिंग एक थेरपी आहे माझ्यासाठी तरी सध्या तसं झालेलं आहे. तर मग माझा इथं मस्त स्वयंपाक वगैरे बनवून तयार झाला. मस्त बनवली मी मेथीची भाजी, त्यानंतर गवारीच्या शेंग पण खूप जास्त आल्या होत्या भाजीमध्ये, त्यामुळे मग ज्या काही कवळ्या होत्या त्या फ्राय करून घेतल्या. जेवायला घेतलं, जेवण वगैरे करत होते तर समोर या दोघांची मस्ती दिसली बघा. टोनी एवढा जास्त आगाऊपणा करतोय की तुम्हाला काय सांगायचं. आणि खुशी काय नाही, त्या समजूतदारपणे वागतीये, त्याला सोडून देते, तुला कर बाबा काय करायचंय, माझ्या नादाला लागू नको म्हणते. आणि तिचं आपलं चालू असतं मस्त शांत झोपणं, खाणं वगैरे सर्व. तर ही स्टोरी होती तुमच्यासोबत शेअर करायची, जे की तुमच्या कामाला येईलच नक्की. कारण ज्याला कोणाला कुकिंग आवडत नाही ते विचार करेलच या गोष्टीवर की बापरे, कुकिंग शिकली पाहिजे किंवा केली पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही कराच किंवा शिकाच असं नाही, बट यस, एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही, कारण नक्कीच तुम्हाला तो जो एक्सपिरियन्स येईल तो आवडेलच. मला पण वाटलं नव्हतं कधी मी कुकिंग करेल किंवा एवढे. आणि बऱ्याच जणांना आता माझे व्लॉग्स देखील, कुकिंगचे व्लॉग्स जास्त आवडतात बाकीपेक्षा. तर मला वाटलं नव्हतं कधी की लोक माझ्या कुकिंगच्या व्हिडिओमुळे माझे व्लॉग्स बघतील, व्हिडिओ बघतील. कारण जी माझी एकदम म्हणजे स्किलच नव्हती, ती मी करूच शकत नाही असं मला वाटत होतं. त्या गोष्टीमध्ये माझा आता सध्या हात बसलेला आहे आणि मी आणखीन अशा काही गोष्टी करेलच. चपात्या आणखी तेवढा परफेक्ट बनत नाहीत, पण प्रयत्न माझे चालू आहेत. नक्कीच एक दिवस त्याला सुद्धा यश भेटेलच, ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेलच. नंतर मग मस्त मी झोपत होते, तर झोपताना हे दोघं बघा कसे माझ्या जवळ येऊन झोपलेत मस्त. तर आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड यस, नेक्स्ट व्लॉग कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल तो देखील कमेंट करून सांगा. सो भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.